हॅलो फ्रेंड, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे 11 मे आणि उद्या असणार आहे वैशाखी पौर्णिमा. 12 मेला म्हणजेच की बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती सुद्धा म्हणू शकतो आपण. तर आज हा व्हिडिओ मी शूट करत आहे 11 मेला. वैशाखी पौर्णिमेनिमित्त म्हणजे धीराच्या घरी छोटंसं सेलिब्रेशन ठेवलेलं आहे. फॅमिली आणि जवळचे काही फ्रेंड्स म्हणून आम्ही बुद्ध पौर्णिमा सेलिब्रेट करणार आहोत. तर तोच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना आणि वैशाखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ तर वैशाखी पौर्णिमेनंतर येईल चॅनलवर, पण तरी सुद्धा तुम्हाला वैशाखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बुद्धांनी आपल्याला दुःख मुक्तीचा मार्ग दिलेला आहे. त्याचबरोबर बुद्धांनी आपल्याला विपश्यनासारखी विद्या दिलेली आहे. तर आज आम्ही सगळे फॅमिली आणि फ्रेंड्स एकत्र जमणार आहोत ह्या सेलिब्रेशनसाठी. आणि आज हे सेलिब्रेशन ठेवलेले आहे कारण की उद्या 12 मेला वैशाखी पौर्णिमा असली तरी पण सर्वांचे आपापले पर्सनल काही प्लॅन असतात पौर्णिमेच्या दिवशी. त्याचबरोबर बऱ्याच जणांचं उपवास होत असतं, त्यामुळे ते रात्रीचं जेवण करत नाहीत. त्यामुळे हे आज ठेवलेलं आहे कारण की भोजनदान सुद्धा असणार आहे. आणि बुद्धांनी विपश्यना दिलेली आहे, तर ऑफकोर्स आणापान आणि मंगलमैत्री सुद्धा आम्ही करणार आहोत एकत्र जमल्यानंतर. वैशाखी पौर्णिमेबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देखील भेटेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आम्ही आता निघतो जाण्यासाठी. पुढे कसं कसं असणार आहे, काय असणार आहे, तर ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी शेअर करेलच तुमच्यावर. बरोबर. तर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि पोहोचल्याबरोबरच इथे छान अशी सुंदर रांगोळी बघायला भेटली. दाराच्या बाहेरच खूप सुंदर अशी रांगोळी फुलांनी काढलेली आणि त्याच्यामध्ये दिवा लावलेला आहे. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे फुलं हे मैत्रीचं प्रतीक आहेत. आणि खूप सुंदर मंगलमय असं वातावरण आहे. आणि थोड्याच वेळात आता प्रोग्रामला सुरुवात होणार आहे, तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. आपण सगळ्यांनी मोबाईल पहिले सायलेंट करूया आणि ज्यांना ज्यांना कॉल येणार आहेत त्यांनी फक्त लक्ष ठेवायचं आहे. धम्माचा उपदेश, सुखद आहे संघाची एकता आणि सुखद आहे सामूहिक साधना. विश्वगुरु महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व प्रबुद्ध विचारानुसार चालणाऱ्या महामानवांना प्रथम त्रिवार अभिवादन. आणि आपल्या ठाई वसत असलेल्या धम्मशक्तीस माझा सविनय नमो बुद्धाय, जय भीम. अच्छा ठीक आहे, पुन्हा एकदा तोच प्रश्न, कसे आहेत सगळेजण? आनंदी एकदम थोडेसे वाटत आहेत, थोडेसे जास्त नाही आहे. अच्छा पुन्हा विचारतो, कसे आहेत सगळेजण? आपण धम्म बांधव आहोत, बुद्धिस्ट आहोत, तर नेहमी आनंदी राहायचं आहे. ठीक आहे, तर अच्छा ठीक आहे, तर आपण पवित्र चिंतन घेऊया. पवित्र चिंतन म्हणजे बाबासाहेबांचे. ठीक आहे, पहिली गोष्ट सगळ्यात पहिलं तर आमचं इंट्रोडक्शन करतो. इथे म्हणजे आपण बाबासाहेबांना कृतज्ञता व्यक्त करतो बाबासाहेबांप्रती. तर मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी हात जोडा आणि मी म्हणेन माझ्या पाठोपाठ म्हणेन. ओके. बाबासाहेब आपल्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. आपल्या कृपेने आमच्यावर चांगले संस्कार होत आहेत. शिक्षण प्रशासकीय आणि माणुसकीचे हक्क मिळत आहेत. इतकेच नव्हे तर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा सद्धम्म लाभला आहे. जो सुरुवातीला सुखकारक मध्यम सुखकारक आणि शेवटीही सुखकारक आहे. अशा सद्धम्माचे जीवनभर अनुसरण करून आपण दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन करणे, लोभ, द्वेष आणि मोहादी विकारांपासून अलिप्त राहून आपले कधीही न फेडता येणारे ऋण आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव ठेवून स्वहिताबरोबर बहुजन हिताय बहुजन सुखाय कार्य करीत जीवन चालवण्याचे पवित्र कर्तव्य पार पाडणे
याकरिता मी प्रतिज्ञाबद्ध आणि प्रयत्नशील आहे. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं संघं शरणं गच्छामि. तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारः वेरमणि सिक्खापदं समादियामि. मूसावादः वेरमणि सिक्खापदं समादियामि. हिंदी में बोलो. ठीक है, हिंदी मध्ये बोल. ठीक है. ये अभी ना 10 मिनट का हम ध्यान करने वाले हैं. तो अपनी आंखें बंद रहेगी पूरे 10 मिनट. मैं जब बोलूंगा तब आंखें खोलना है आपको. और एक इंस्ट्रक्शन है, ऑडियो का ट्रैक है, तो आपने खाली सुन के वैसा करना है. तो पूरा ध्यान अपना कमर, पीठ, गर्दन सब सीधा रखना है. और पूरा ध्यान सांस के ऊपर, आने वाला सांस और जाने वाला सांस. ठीक है. आराम से जिस आसन में आराम से बैठ सकते हैं उसी आसन में कमर, पेट, गर्दन सीधे. आंखें बंद करके ध्यान के समय हमेशा आंखें बंद रहें. ध्यान नासिका के द्वारों पर केंद्रित करके जानते रहिए सांस भीतर आ रहा है, बाहर जा रहा है, नहीं जाता है. बस इसे जानते रहें, निरंतरता से जानते रहें. ध्यान जानते रहें.
जन जन मंगल जन 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 मंगल होय रे. सर्वांना माहिती बनवून द्यायची. विश्वाला शांतीचा आणि ऋतुमुक्तीचा संदेश देणारे तथागत सम्यक संदेश विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन आणि पंचम प्रणाम. सर्वांना उद्याच्या बुद्ध जयंतीच्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. आज जाधव झुंजूंच्या निवासस्थानी पौर्णिमेच्या पूर्व संध्येला या ठिकाणी ध्यान साधना त्यांनी घेतली. खरोखर एक कौतुकास्पद असा उपक्रम आहे. तथाकथांनी ध्यानाच्या माध्यमातूनच सम्यक संबोधी निर्माण केलेली आहे आणि या ध्यान मार्गाचंही त्यांनी प्रज्ञाशील आणि करुणा या सत्य वचनाचा संपूर्ण विश्वभर संदेश दिलेला आहे. उद्याच्या बुद्ध पौर्णिमेचं महत्व म्हणजे सिद्धार्थ गौतमाला माझा जन्म कपिलवस्तू येथे इसवी सन 563 रोजी महामायेला आषाढ शुद्ध पौर्णिमेला गर्भधारणा झाली. त्याच्या पूर्व 7 दिवस कपिल वस्तूमध्ये खूप असा सण आपण जसे इतर लोक दिवाळीचा सण करतात, आपली भीमजयंती बुद्ध जयंती, त्यावेळेला 7 दिवसाचा हा मोठा सण असायचा आषाढ महिन्यामध्ये. आणि तो 7 दिवसाच्या सणामध्ये संपूर्ण कपिल वस्तू ही सणा संवर्धन फुलांनी नटून गेलेली होती. आणि त्यावेळेस दुर्योधन राजा आणि महामायेने सर्वांना सांगितलं होतं का ह्या 7 दिवसात कोणी मद्यपान करायचं नाही किंवा कोणत्याही प्रकारचं मांसाहार करायचा नाही. सर्व कपिल वस्तू म्हणजे शुद्ध आचरणाने भरली पाहिजे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे शेवटच्या आषाढ शुद्ध पौर्णिमेला महामायेला गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाल्यानंतर नाही विशेष वाटलं की ही गर्भधारणा झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री तिला स्वप्न पडलं तर माझ्या कोणीतरी एक महान असा सम्यक संबुद्ध हा येणार आहे. पण त्याप्रमाणे राजाला स्वप्न सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी 5 जे ब्राह्मण होते त्यांचे स्वप्नाचं निरसन करणार. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे आता पुत्र तुम्हाला होणार आहे तो एक तर विशाल असा सम्राट होणार आहे किंवा एक शुद्ध आचरणशील बुद्ध आणि संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारा सम्यक संबुद्ध निर्माण. आणि त्याप्रमाणे वैशाख शुद्ध पौर्णिमेला गौतमाचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला. महत्वाचा दिवस आहे. नंतर आज रात्री सुरू होते वाटतं आणि उद्या 8:30ला सुरू. ज्यांना ज्यांना उपवास करायचे ते उद्या करू शकतो. आणि त्याच्याचमुळे ऍक्च्युली आज ठेवला हा कार्यक्रम. कारण उपवास असेल तर जेवण नाही करत काही. तर आज आपण तो कार्यक्रम ठेवलेला.
तर त्या 3 महत्वाच्या गोष्टी. तर सत्यनारायण गोयंका गुरुजी विपश्यनाचे जे आचार्य आहेत, त्यांनी ह्या गोष्टी खूप छान सांगितल्या. बघा, बुद्धांचा जन्म कुठे झालाय? एका झाडाखाली. आणि झाडाखाली झालंय आणि खुले आसमान म्हणजे एकदम ओपन आकाश होतं. तर झाडाखाली जन्म झालाय, आकाश पूर्ण ओपन. त्यांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? झाडाखाली. आणि आकाश पूर्ण ओपन. त्यांना निर्वाण, महापरिनिर्वाण कुठे मिळालंय? असं म्हणतात झाडाखाली आणि पूर्ण आकाश होतं. तर सत्यनारायण गोयंका असं म्हणतात की ह्या व्यक्तीने, बुद्धांनी निसर्गाचा खूप अभ्यास केला. कारण जन्म पण निसर्गामध्ये झालाय, ज्ञान प्राप्ती निसर्गामध्ये आणि महापरिनिर्वाण सुद्धा. तर म्हणून आपण धम्माला काय म्हणतो? निसर्गाचे नियम. धम्म म्हणजे काय? निसर्गाचे नियम. तर विपश्यनाच्या रिलेटेड थोड्याशा गोष्टी सांगतो. धर्म आणि धम्म म्हणजे काय? निसर्गाचे नियम जे सगळ्यांवरती लागू होतात एक समान. आता त्यातला एक निसर्गाचा नियम मी सांगतो. गुरुत्वाकर्षण माहिती आहे सगळ्यांना? गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत. तर एक 50 माळ्याची बिल्डिंग आहे किंवा 100 माळ्याची बिल्डिंग घ्या मोठी, स्काय स्क्रॅपला. त्याच्यावरून जर एखादा भट पडला खाली तर काय होईल त्याचा खाली? ठीक आहे. बुद्धिस्ट व्यक्ती पडला तर अमेरिकन पडला तर, जापनीज पडला तर. याचा अर्थ काय? निसर्गाचे नियम हे सगळ्यांवरती सारखे लागू होतात. कोणामध्ये भेद नाही करत निसर्ग. मग हे नाही बघत निसर्ग की हा उडी मारणारा कोण आहे किंवा पडणारा कोण आहे किंवा त्यांनी किती पुण्यकर्म केले आहेत, किती पाप कर्म केले. निसर्गाचा नियम काय? गुरुत्वाकर्षणाची शक्ती काय? वरतून आलेली गोष्टी खालीच जाणार. ठीक आहे. तर जसा हा नियम आहे तसा अजून एक नियम आहे निसर्गाचा. अजून गुणधर्म हा शब्द ऐकलाय कोणी? गुणधर्म. गुणधर्म हा शब्द ऐकलाय? सायन्स मध्ये होता आपल्याला. गुणधर्म, प्रॉपर्टीज. तर ऍक्च्युली हा धर्म शब्द आहे ना, धर्म. जसं आपण म्हणतो काय? सिख धर्म, इसाई धर्म, यहुदी धर्म, ख्रिश्चन धर्म, त्यानंतर बौद्ध धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, हे सगळे धर्म म्हणतो. त्याच्यामध्ये कॉमन शब्द काय? धर्म हा कॉमन शब्द आहे ना. तर खरा धर्माचा अर्थ काय माहितीये? की गुणधर्म ह्या शब्दावरून धर्म आले. तर तसा उदाहरण देतो. बर्फाचा गुणधर्म काय? स्वतः शीतल आहे, स्वतः थंड आहे आणि जर ज्याच्या संपर्कामध्ये तो येईल त्याला पण थंड करेल. जसं मी ताटामध्ये बर्फ घेतला, थोड्या वेळी ताट पण बरोबर आहे. तर बर्फाचा गुणधर्म काय आहे? स्वतः थंड आहे, शीतल आहे आणि जो संपर्कामध्ये येईल त्याला तो शीतल करेल. अच्छा, आता दुसरी गोष्ट, अग्नीचा गुणधर्म काय? जो संपर्क स्वतः जळते. अग्नी म्हणजे काय? स्वतः जळते आणि ज्याच्या संपर्कात येईल त्याला पण जाळेल. तर काय? हा निसर्गाचा काय गुणधर्म, त्यांचा गुणधर्म आहे. बर्फाचा गुणधर्म आणि आगीचा गुणधर्म. तशाच प्रकारे आपल्या सगळ्यांचा, माणसाचा एक गुणधर्म आहे. जर सुखी असेल ना, तो सगळ्यांना सुखी करेल, आजूबाजूचा आलेल्या लोकांना. बरोबर. एखाद्याची आनंदाची बातमी असेल तर आपण काय करतो? सगळ्यांना सांगून सुद्धा. बरोबर. आणि दुःखाची बातमी असेल तर ती पण सांगतो. ऍक्च्युली काय आहे, असं म्हणतात दुःख सांगल्याने काय होतं? कमी होतं म्हणतात. वाटतं का तुम्हाला कमी होतं? ऍक्च्युली ते वाटतं सगळ्यांना, आजूबाजूच्या परिसरामध्ये पण. सेम जसा अग्नीचा गुणधर्म आहे सेम तसाच. जो संपर्कामध्ये तो दुःखी होईल. जे दुःखद गोष्ट एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं तो खुश होईल का? तो पण दुःखी होईल. तर माणसाचा हा गुणधर्म आहे. तो जर सुखी असेल तो दुसऱ्यांना सुखी करेल, तो जर दुःखी असेल तो दुसऱ्यांना दुःखी करेल. तर बुद्धांचा पूर्ण शोध आहे ना ह्याच गोष्टी बोलतोय, सुख आणि दुःख. तर त्यांनी बरेच जण त्यांना दुःखवादी म्हणतात की या व्यक्तीने नेहमी दुःखाबद्दलच बोललंय. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचं निवारण आहे, निवारणाची पद्धती आहे. बरं, पण हे सत्य आहे. दुःख आहे हे सत्य आहे ना. नारळ फोडलं तरी दुःख येणारच आहे ना. येणार आहे की नाही येणार?
ठीक आहे. तर माणसामध्ये जे मनामध्ये वेगवेगळे प्रकारचे विकार आहेत. कोणते विकार आहेत? लोभ आहे, मत्सर आहे, वासना आहे, भीती आहे, द्वेष आहे. हे सगळे ना विकार आहेत माणसाच्या मनात. आणि जेव्हा जेव्हा तो विकार उत्पन्न होतो तेव्हा तो व्याकुळ होतो माणूस. राग आल्यानंतर काय होतं? म्हणजे आपण आपलं काही ठराविक लोकांनी आनापान केलं श्वासाचं, त्या श्वासावरती लक्ष केंद्रित केलं होतं. त्याच्या समोर जर साप आला तर काय होतं? श्वासाची गती वाढते की नॉर्मल असते? भीती जेव्हा वाटते तेव्हा काय होतं? श्वासाची गती वाढते ना. वो विधान सभा सभा सुखदायक भगवानचा सुखदायक संघाचे सुखदायक सामोरी विश्वगुरु तथागत आकारांनी भगवान प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध विचारानुसार सांगणारा सर्व महापुरुष माझा मुलगा हजर आहे. आणि हे सगळे समस्त रचणाऱ्या सर्वांचा जनशक्ती माझा सगळे अनुबद्ध कसे आहात तुम्ही? आपला आपण बुद्ध धर्माची प्रॅक्टिस करतो त्याच्यामुळे आपण आनंदीच राहणार. निसर्गाचा नियम आपल्याला कळाला. आपण जर नेहमी आनंदी राहिलो तर आपल्याकडून शेवटी आपल्याकडे 3 असं म्हणतात की 3 शस्त्र आहे आपल्याला. आपलं मन आहे, आपली वाणी आहे, आपलं काय आहे शरीर आहे. तर 3 गोष्टीने आपल्याला चांगली कर्म करावी. त्यासाठी आपल्याला धर्माची गरज आणि धर्माची गरज आपल्या मनाला आहे. आणि मनाला सतत समतेमध्ये कसं ठेवतो? जसं सुरुवातीलाच आपण ध्यान साधना केली. प्रत्येक जण आपल्या मनाला घेऊन आला येतात. प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार, त्या विचाराला मनाला आपल्याला समतेमध्ये आणून आपल्याला इथे काय बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची की आपल्या मनाला कशा पद्धतीने शिस्तबद्ध करून हे जीवन आपल्याला आनंदाने कसं जगता येईल. त्यामुळे धर्माची आपल्याला फार आवश्यकता आहे. आणि प्रत्येकाने आपल्या मनाला शिस्तबद्ध करण्यासाठी सुरुवातीला जसं सरांनी सांगितलं विकसन विशेष पद्धतीने आपल्याला शरीराला मनाला बघायचं. कारण थोडं प्रत्येकाला असं वाटत असतं की जसं चिंता, टेन्शन वगैरे. ही चिंता, टेन्शन हे काय करतात? हे काय कारण आहे? कारण तुमच्या सोबत जर तुमचं मन नसेल ना तर त्याला समजायचं की त्याचा अर्थ आहे की तुम्ही टेन्शन नाही घेतो. कारण आपलं मन कुठेतरी भटकत असतं, कुणाच कधी आठवण येत नसते, म्हणजेच काय कुठेतरी मन दुसरीकडे गेलं. तर आपल्याला जर शांती पाहिजे असेल, आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपलं मन सतत आपल्या सोबत राहणं आवश्यक. त्यासाठी आपल्याला सतत जसं विपश्यनेमधून आहे आपल्याला ती प्रॅक्टिस होते की आपल्या मनाची सोबत आपण शोधत राहतो ना त्यावेळी आपल्याला शांती लागत असतं किंवा आपल्याला बरं वाटत असतं. ज्यावेळी आपलं मन घेऊन जातं शरीरात असतं, ज्यावेळी ते लांब जातं त्यावेळी आपल्याला दुःखाची आनंद येत असते. त्याच्यामुळेच आहे ना धर्माला समजण्यामध्ये आपल्या मनाला सतत चांगल्या पद्धतीने विपश्यनेच्या मार्गाने म्हणा किंवा सतत प्रॅक्टिस करतो. पण हा धर्म प्रॅक्टिस आहे. तुमच्या मनाची निगडीत असल्यामुळे सतत तुम्हाला जोपासायचं. तुम्ही जोपासना करायची. तुम्ही जोपासना करण्यासाठी मग सतत तुम्ही मनाला अशा पद्धतीने तो ऍक्ट करतो. तर कुठलीही कृती त्याच्याशिवाय होत नाही. त्याच्यामुळे जितके चांगले कर्म आपल्या मनाने आपल्या सोबत प्रज्ञेने, शिलाने आणि करुणेने झाले तितकं आपल्याला शांती लागते. किंवा निश्चितच म्हणजे असे कर्म जर आपण नेहमी करत राहिलो तर आपल्या जीवनात म्हणजे आपण आनंद म्हणतो. बुद्ध धर्मात जे लोक प्रॅक्टिस करतात या धर्माची ते लोक नेहमीच आनंदी राहतात. हा निसर्गाचा नियम आहे. बाकी ज्या काही घटना घडतात त्याला आपण दुःख म्हणतो. जे काही 10-12 प्रकारचे दुःख आहे 13वं दुःख नाही 12 प्रकारचे दुःख आहे. परंतु हे सर्व समजण्यासाठी आपल्याला प्रज्ञाशील आणि करून प्रज्ञेचा आपल्याला विकास करायचा आहे. कारण सतत जे काही बाबासाहेबांनी विज्ञानाच्या संदर्भात जे पुस्तक आहे जसं बुद्ध आणि धर्म आहे किंवा इतर काही पुस्तक आहे त्याचा आपल्याला प्रज्ञेने अभ्यास करून गरज असते. आणि त्यासोबत नुसती प्रज्ञा असून चालणार नाही. तो शिलाची पण गरज आहे आणि करुणाची पण गरज आहे. किंवा प्रज्ञाशील करून या गोष्टी
आपल्याला आपलं जीवन कार्य चालू ठेवायचं आहे. त्याचमुळे आपल्याला जीवनात आनंद हा उपभोगता आहे. कारण गीताने जे सांगितलं हरी सत्य ते दुःख आहे. या दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे ब्रह्मोक्ती अष्टांगिक मार्ग. तर आपल्याला अष्टांगिक मार्ग हा समजून घेऊन आपलं जीवन चालण्यास पूर्ण करायचं. सर्वांनी माझ्या परिवारात सर्व जे काही जे काही महत्वाचं नाही माझा मला जसा अनुभव वाटला की त्या 2-3 वर्ष या संघटनेमध्ये असताना गोष्टी लक्षात आल्या की आपल्या जीवनाचं एक सोनं करण्याची संधी आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं हे पुण्य कर्म आहे. ब्रह्म समजून घेऊन आचरण करायचं त्याचा प्रचार प्रसार तर ही बाबासाहेबांचे स्वप्न आहे ते आपले स्वप्न आहे. सारं बुद्धमय करण्यासाठी आज ते आपलं माझं काम त्या पद्धतीने केले पाहिजे. तर यातच सगळ्याचं सुख सांभाळलं याचा एक आपल्याला आज आपण बघतोय त्याच्यातून बाहेर करण्यासाठी ना धर्म समजून घेणे त्याचे आचरण करणे त्याचा प्रचार प्रसार करणे हे फार गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला कारण आपण बुद्ध सगळेजण बुद्ध बुद्धम शरण प्रत्येक जण बुद्ध आहे ते आपल्याला बुद्ध व्हायचं. धर्मम शरण म्हणजे धर्माच्या मार्गाने चालला आणि आपण संघटित राहणं पाहिजे. संघ शरण रचनेमध्ये संघटित राहिलो ना तर सगळे दुःख होते. त्याच्यामुळे या बुद्ध धर्म आणि संघ या बाजूने म्हणजे संघटित येणं सतत गरजेचं आहे. सध्याच्या माध्यमातून आपण संघटित पण होतो आणि धर्माचा प्रचार करतो आणि आपल्याला बुद्ध नाही भारत निर्माण करण्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही सुद्धा धर्माचा अभ्यास करून आचरण करून त्याचा प्रचार प्रसार करा. साधु 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 महाराष्ट्र असं काय झालेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर असा भाग मिळाला नाहीये झालेला नाही. त्यामुळं आपण अधोगती झालेली बाबासाहेब जी लोक आहेत आपले ते बंधुत्व व्हायला पाहिजे आणि त्या लोकांना देखील त्यांनी त्याच्यात अमाऊंट घेतलं पाहिजे. तसं दिसत नाही. बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे नेहमी लहान मुलांनी आणि स्त्रियांनी आधी जेवण करावे आणि नंतर पुरुषाने. तर त्याच नियमाचं पालन होत आहे. तर आधी लहान मुलं आणि स्त्रिया जेवण करायला बसलेल्या आहेत आणि जी लांब जाणारे आहेत त्यांना खूप दूर जायचे प्रवास करून ते लोकांनी आधी जेवण करून घेतलं. जेवण खरंच खूप सुंदर आणि टेस्टी असं बनलं होतं. तर जेवण बनवण्यासाठी ह्या ज्या महिला आल्या होत्या ना त्यांनी खरंच खूप सुंदर जेवण बनवलेलं आणि अगदी गरम गरम पुऱ्या आम्हाला सर्वांना सर्व केल्या. मला भेटला ना तर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी देईल तुम्हाला. तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि नक्की यांना ऑर्डर देऊ शकता. तुम्ही तुमचा काही छोटा मोठा घरगुती प्रोग्राम असेल तर त्याच्यासाठी जेवणाची ऑर्डर यांना देऊ शकता. बघितलं खूप छान अशा म्हणजे गरम गरम आम्हाला पुरी सर्व केली त्यांनी.
बोला बुद्ध पौर्णिमेचा बोलो एक साथ. इकडे बघा आमचे छोटे उपासक बुद्धांना वंदन करत आहेत आणि खूप सुंदर असा प्रोग्राम पार पडला. खूप छान नियोजन केलं होतं त्यांनी. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही विहारात गेलो ना तिथला तर मला व्हिडिओ शूट करायला जमलं नाही. पण तिथे ना म्हणजे चंद्र खूप सुंदर दिसत होता पौर्णिमेचा, तर तो तुमच्यावर शेअर करत आहे पुढे मी.